ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भारतातील घरगुती फराळाला परदेशामध्ये मोठी मागणी असते, त्यात कोरोनाच्या संकटात सुद्धा ही मागणी कायम असल्याचं बघायला मिळतंय। ठाण्यातील वसंत विहार इथे राहणाऱ्या मेधा देशपांडे गेल्या 20 वर्षांपासून पाश्चात्य देशांमध्ये आपला फराळ पाठवतात। हा संपूर्ण फराळ साजूक तूप आणि उत्कृष्ट जिन्नस वापरून घरातच तयार होतो। अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आखाती देशात फराळाला मोठी मागणी आहे। आतापर्यंत त्यांनी 400 ते 500 किलो फराळ परदेशामध्ये पाठवलेला आहे। यावर्षी कोरोना असल्यामुळे फराळाच्या व्यवसायावर याचा परिणाम होईल असं वाटत होतं, मात्र मी सध्या ज्या घरात आहे त्या घरात फराळाचे ढीगच्या ढीग लागलेले आहेत। म्हणजे आसपास देखील इथे प्रत्येक प्रकारचे फराळ आपण पाहू शकता आणि हा सर्व फराळ जाणार आहे अमेरिकेला, इंग्लंडला, फ्रान्सला, अशा विदेशामध्ये। त्याचबरोबर भारतात देखील अनेक घरांमध्ये हा फराळ येत्या काही दिवसात पोहोचणार आहे आणि हा संपूर्ण फराळ ज्यांनी तयार केलेला आहे त्या आहेत मेधा मॅम। आपल्याबरोबर मेधा देशपांडे मॅम आहेत, ज्यांनी हा संपूर्ण फराळ तयार केलेला आहे। मॅम, एवढा सगळा फराळ तयार करणं आणि तो वेगवेगळ्या देशात पाठवणं याची सुरुवात कधीपासून झाली? पहिल्या वर्षी अगदी फक्त टोटल 25 किलो सगळं मिळून झालं होतं। त्याच्यात मी खूप घाबरले, कसं करायचं कसं। आता माझ्याकडं जवळ 1000-1500 किलोच्या वरती होतं दरवर्षी। आता मी स्वतः इतकं हे नाही का, पण मी करून घेते आहे, कारण काय मला सगळंच लॉजिस्टिक्स मॅनेज करायला लागतं। तर आणि त्याच्यामुळे ते 20 वर्षापूर्वी चालू केलं मी असं।